नमस्कार मैत्रिणींनो, मी डॉक्टर मीना अग्रवाल, पुसद ओबीजीवाय सोसायटी व पब्लिक अवेअरनेस कमिटी एमॉक्सची मेंबर. सर्वप्रथम महिला महाविद्यालयाचे प्राचार्य श्री पाटील सर व सौ जीवने मॅडम यांची खूप खूप अभिनंदन. 1 ते 7 ऑगस्ट जो आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो, त्याचे औचित्य साधून यांनी जे विविध अवेअरनेस प्रोग्राम राबवून राहिले, हे खरोखरच वाखाणण्याजोग आहे. खूप खूप अभिनंदन जीवने मॅडम. तसेच मला या कार्यक्रमामध्ये सहभागी केल्याबद्दल आपले खूप खूप आभार. आज आपण स्तन कॅन्सर म्हणजे स्तनाचा कर्करोग याबद्दल माहिती पाहूया. स्तनाच्या कर्करोगाचा हा ऑक्टोबर महिना जनजागृती महिना पाळला जातो आणि याचा लोगो हा पिंक असा आहे. स्तनाचं कॅन्सरबद्दल जनजागृती का आवश्यकता आहे? कारण जर स्तन कॅन्सर हा पहिल्याच टप्प्यात म्हणजे अगदी सुरुवातीलाच जर निदान झाला तर हा कॅन्सर पूर्णपणे बरा होऊ शकतो व आपण नॉर्मल जीवन जगू शकतो. त्यासाठीच हा स्तन कॅन्सरची जनजागृती जरुरी आहे. एक म्हण आहे, स्टिच इन टाईम सेव्हज नाईन. म्हणजे थोडंसं फाटलं तेव्हा शिवल्या गेलं तर पुढचं फाटायचं वाचते. तसंच कॅन्सरचं आहे. जर वेळोवेळी आपण शरीराची तपासणी केली आणि शरीरात काही बदल दिसल्याबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि पहिल्याच टप्प्यात जर निदान करून आपण त्याची ट्रीटमेंट केली तर कॅन्सरसारखा रोग, असाध्य रोगसुद्धा बरा होऊ शकतो असे पाहण्यात आलेले आहे. आणि यालाच आपण प्रिव्हेंट, प्रेडिक्ट आणि प्रोटेक्ट असं म्हणतो. असं पाहण्यात आलेलं आहे की भारतीय महिलांमध्ये दर 25 ते 30 महिलांपैकी एकाला स्तन कॅन्सर होण्याची शक्यता असते. तसंच स्तन कॅन्सर हा महिलांचा मृत्यूसाठी प्रमुख कारणापैकी एक आहे. पण लक्षात घ्या, मृत्यू हा कॅन्सरमुळे नाही होत, पण कॅन्सर शेवटच्या टप्प्याला निदान होते, त्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागते. पण आज काळाची गरज आहे. आपण एक जागरूक नागरिक होणं, आपल्या शरीराची वेळोवेळी तपासणी करून घेणं, डॉक्टरांचा सल्ला घेणं, जेणेकरून आपण कॅन्सरमुक्त भारत निर्माण करू शकतो. आपलं जे स्तन आहे ते फॅटी टिश्यूने बनलेलं आहे. हे सगळं जे दिसून राहिलं हे फॅटी टिश्यू आहे आणि हे डक्ट्स आहे. इथे जे आहे ते इथे बाळंतपणानंतर इथे दूध तयार होऊन या निप्पल मार्गे आपण बाळाला दूध पाजतो आणि हे सगळं फॅटी टिश्यू आहे. आणि फॅटी टिश्यूने बनल्या आणि हे जे मागे दिसत आहे हे मांसपेशी आहे आणि हे जे आपल्या हाडाचा भाग आहे हे सगळं. तर आपण जे म्हणतो की फॅटी टिश्यू बनल्यामुळे काय होतं की आपल्या स्तनामध्ये खूप सारी स्पेस असते. त्याच्यामुळे थोडीशी छोटीशी गाठ असली तर त्याला पसरायला खूप जागा असते आणि म्हणून आपल्याला लवकरात लवकर ती हाताला लागत नाही. त्याच्यामुळेच आपल्या स्तनाची तपासणी वारंवार करणं जरुरी असते. तर या स्तन कर्करोगाची प्राथमिक लक्षणे कोणची ते आपण पाहूया. याच्यामध्ये जसं दाखवलं गेलेलं आहे, जर आपल्या स्तनात लंप म्हणजे स्तनात गाठ किंवा काखेत गाठ. दुसरं स्किन चेंजेस म्हणजे स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या पडणे किंवा लालसर पुरळ दिसणे. तिसरं, जर आपल्या निप्पलमधनं काही स्त्राव, दुधाव्यतिरिक्त काही दुसरा स्त्राव, तसंच रक्तमिश्रित स्त्राव किंवा रक्त येणे. चौथं डिम्पलिंग म्हणजे स्तनावर खळी पडलेली दिसते.
5वं, निप्पल आतमध्ये ओढल्यासारखी वाटणे किंवा स्तनाच्या आकारामध्ये काही फरक जाणवणे किंवा दोन्ही स्तनाच्या आकारामध्ये काही फरक जाणवणे. याचा अर्थ आपल्या दोन्ही स्तनात थोडा जरी बदल दिसला तरी आपण स्वपरीक्षण करून पाहणे तसेच डॉक्टरांचा सल्ला घेणे हे महत्त्वाचं आहे. पण लक्षात असू द्या, छोटीशी गाठ ही नेहमीच कॅन्सरची नसते. थोडीशी गाठ दिसली किंवा लालसरपणा दिसला किंवा काही बदल दिसले तर घाबरून जाऊ नका. तरीच जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर काही तपासण्या सांगतील त्या करा, त्याच्यानंतरच निदान करा. कारण की काय होतं की थोडी छोटीशी गाठ दिसली तर पुष्कळ वेळा घाबरून जाऊन पहिलेच टेन्शनमध्ये जातात. तर असं न करता डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य आहे. स्तन कॅन्सर कुणाला होऊ शकतो? स्तन कॅन्सर 15 ते 70 वयाच्या वयोगटात कोणालाही होऊ शकतो. पण 40 ते 55 या वयोगटात हे कॉमनली दिसते. तसेच गर्भारपणातसुद्धा स्तन कॅन्सर होऊ शकतो. यालाच आपण प्रेग्नन्सी असोसिएटेड कॅन्सर असे म्हणतो. त्याप्रमाणेच 70 वर्षानंतर सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो. आणि तुमच्या माहितीकरता पुरुषांना सुद्धा स्तन कॅन्सर होऊ शकतो. स्तन कॅन्सर होण्याची धोक्याची लक्षणं कोणती? तर लवकर मासिक पाळी सुरू होणे तसेच उशिरा मासिक पाळी जाणे म्हणजे रजोनिवृत्ती उशिरा होणे. पहिल्या बाळाच्या वेळेला आईचं वय जास्ती राहणे. जर महिलेने बाळाला स्तनपान नाही केले असेल तर धोक्याची लक्षणं वाढतात. तसंच ज्यांना फायब्रोसिस्टिक डिसीज ऑफ ब्रेस्ट म्हणजे मासिक पाळीच्या वेळेला छातीत गाठी निर्माण होऊन वेदना होणं, हे जरी बेनाईन डिसीज असलं म्हणजे हे जरी नॉन कॅन्सरस असलं तरी हे जर पुन्हा पुन्हा होत असेल तर कॅन्सर होण्याचे लक्षणं, धोक्याची लक्षणं असते. तसेच ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे, जर आईला, आजीला किंवा पणजीला जर कॅन्सर असेल तर धोक्याची लक्षणं वाढतात. म्हणजेच याला आपण आनुवंशिकता म्हणतो, जेनेटिक फॅक्टर. एका स्तनामध्ये जर कोणाला कॅन्सर झाला असेल तर दुसऱ्या स्तनामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तसंच मद्याचे सेवन अति केल्याने सुद्धा कॅन्सर होऊ शकते. जरी भारतात हे कॉमन नसलं तरी परदेशात हे फार कॉमन फाइंडिंग आहे. तसंच स्थूलपणा वाढविणारा आहार व व्यायामाचा अभाव हे सगळे फॅक्टर कॅन्सर वाढवण्याचे धोक्याची लक्षणं आहेत. यामधल्या सर्व गोष्टी जरी आपण टाळू शकत नाही तरी योग्य आहार आणि योग्य व्यायाम हे आपण नक्कीच करू शकतो व कॅन्सरचं प्रमाण कमी करू शकतो. यामध्ये कॅन्सरच्या धोक्याच्या लक्षणामध्ये एक कारण आणखीन आहे की जर महिलेने जास्ती प्रमाणात हॉर्मोन्स घेतले तरी सुद्धा ब्रेस्ट कॅन्सरच्या धोक्याची लक्षणं वाढतात. म्हणून हॉर्मोन्सची ट्रीटमेंट जी आहे ती सांभाळून घ्यायला पाहिजे, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला पाहिजे. तर या स्तन कॅन्सरच्या लवकर निदानासाठी काय करायला पाहिजे? सर्वप्रथम 20व्या वर्षापासूनच महिन्यातनं एकदा स्वतःचे स्तन परीक्षण करण्याची सवय लावावी. त्यालाच आपण ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन असं म्हणतो, BSE. 30 वर्षानंतर डॉक्टरांकडनं
वार्षिक स्तनांची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. त्यालाच आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन असं म्हणतो. तसेच 40 वर्षानंतर 40 ओलांडल्यानंतर अनुभवी केंद्रात वार्षिक मॅमोग्राफीची तपासणी करणं आवश्यक आहे. हे जर आपण तिन्ही गोष्टी काटेकोरपणे पालन केल्या तर स्तन कॅन्सरची सुरुवातीलाच निदान होऊ शकतो. सर्वात महत्त्वाचं या अवेअरनेसचं मुद्दा आहे की ब्रेस्ट सेल्फ एक्झाम ही प्रत्येक स्त्रीला माहीतच असायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीनी ही करायलाच पाहिजे. आपण आत्ताच स्तनांच्या टिश्यूबद्दल माहिती पाहिली. स्तन हे फॅटी टिश्यूनी बनलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात खूप स्पेस असते. त्याच्यामुळे छोटीशी जरी गाठ झाली आणि छोटीशी गाठ झाल्यानंतर ती त्याला पसरायला खूप जागा असते आणि जागा असल्यामुळे ती छोटीशी गाठ आपल्याला लवकर लक्षात येत नाही. म्हणून आपण प्रत्येक महिन्याला स्वपरीक्षण केले तर ती छोटीशी जी गाठ तयार झालेली आहे ती लवकर लक्षात येईल व आपण डॉक्टरांचा सल्ला घेऊन जर आपल्याला कॅन्सर आहे का हे याचं निदान करून घेऊ शकतो. तर ही BSE म्हणजे ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन केव्हा करावी? ही तपासणी वयाच्या 20व्या वर्षापासूनच करावी. ही कोणत्या दिवशी करावी? ही साधारणतः पाळीच्या 6व्या ते 9व्या दिवसापर्यंत करावी. कारण पाळीच्या आधी आपल्या शरीरामध्ये प्रोजेस्टेरॉन नामक हार्मोन असतो. त्याच्यामुळे आपल्या शरीरात थोडंसं वॉटर रिटेन्शन आणि ब्रेस्टमध्ये पण वॉटर रिटेन्शन होतं आणि वॉटर रिटेन्शन असल्यामुळे स्तन हे जड होऊन जातात आणि थोडेसे पेनफुल असतात आणि अशा वेळेला जर आपण तपासणी केली तर आपल्याला गाठ लागत नाही आणि दुखत असल्यामुळे आपण व्यवस्थित तपासणीसुद्धा करू शकत नाही. त्याच्यामुळेच स्तन परीक्षण हे पाळीच्या 6व्या ते 9व्या दिवसापर्यंत करावे. पण समजा पाळी गेली असेल तर काय करावं? ज्या स्त्रियांची पाळी गेली असेल त्यांनी काय करावं? पाळी जाण्याचं वय साधारणतः 40 ते 40 नंतर असतं. जर 42 वर्षी पाळी गेली तर त्या लोकांनी महिन्यातला एक दिवस ठरवून आपल्या स्तनाची परीक्षण करावं. तसेच गर्भारपणात सुद्धा एक दिवस ठरवून महिन्यात एकदा स्तन परीक्षण करणं जरुरी आहे. तर BSE कशी करतात? यामध्ये लुक ऑफ द ब्रेस्ट म्हणजेच इन्स्पेक्शन म्हणजे स्वतःच्या स्तनाला निहाळणे असं म्हणतात आणि दुसरं फील ऑफ द ब्रेस्ट म्हणजे आपल्या स्तनाला म्हणजे फील ऑफ द ब्रेस्ट म्हणजे पाल्पेशन म्हणजे आपल्या स्तनाला आपल्या हाताने तपासून पाहणं. तर लुक ऑफ द ब्रेस्ट कसं करणार? आपण आरशासमोर कम्फर्टेबली उभे राहायचे नॉर्मल स्टँडिंग पोझिशनमध्ये. त्यामध्ये आपल्या दोन्ही स्तनाचे परीक्षण करणे, निहाळणे. त्याच्यामध्ये आपण स्तनाचे आकार, त्वचा, निप्पल यामध्ये सांगितल्याप्रमाणे काही बदल दिसतात का ते पाहावे. सरळ स्थितीत तपासून निहाळून झाल्यानंतर आपले दोन्ही हात वरती करायचे व आपल्या स्तनाच्या आकारामध्ये पुन्हा त्वचामध्ये काही बदल दिसतात का ते पाहणे. वरती हात केल्यामुळे स्तनाचा खालचा जो भाग आहे तो प्रॉमिनंट होऊन आपल्याला काही बदल झाले असल्यास लक्षात येतात. तसेच त्यानंतर आपले दोन्ही हात कमरेवर ठेवून थोडंसं समोर वाकून स्तनात काही बदल झालेले आहे का ते पाहणे. अशा तिन्ही स्थितीमध्ये निरीक्षण केल्यास छोटासा सुद्धा बदल आपल्या नजरेतनं सुटणार नाही व छोटासा बदल जर दिसला तर आपण डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊ शकतो.
तसेच आता फील द ब्रेस्ट म्हणजे कसं काय करायचं? फील द ब्रेस्ट म्हणजे पाल्पेशन, म्हणजे हे कसं काय करायचं? याच्यासाठी 3 पद्धत सांगितलेली आहे. हे तुम्ही पाहून राहिले, म्हणजे लाईन्समध्ये करा, वेजेसमध्ये करा आणि सर्क्युलर मुवमेंटमध्ये करा. तर याच्यासाठी कसं काय करायचं? पहिले सरळ स्थितीत उभं राहायचं. त्याच्यानंतर आपला डावा हात असा मागे घ्यायचा, डोक्याच्या मागे, आणि आपल्या या 3 बोटांनी, उजव्या हाताच्या 3 बोटांनी आपले डावा स्तनाचं परीक्षण करायचं. तसेच डाव्या स्तनाचं परीक्षण झाल्यानंतर उजवा हात डोक्याच्या मागे घ्यायचा आणि डाव्या हाताने उजव्याकडचं स्तनाचं परीक्षण करायचं. ह्या 3 बोटांनी आपण परीक्षण करायचं. आपण परीक्षण कसं करायचं? असं हे असं जसं ब्रेस्ट राहिली तर असं 3 बोटांनी असं दाबून दाबून पाहायचं, किंवा आपण असं हे असं बोटांनी या पद्धतीने सुद्धा करू शकतो, पण मेन या बोटांनी करणं जरुरी आहे. तर आपण कसं करायचं? लाईन्समध्ये कसं काय करायचं? समजा ब्रेस्ट टिश्यू आहे तर एका साईडने सुरू करायचं, हे असं पाल्पेट करत जायचं, पुन्हा वरती यायचं, पुन्हा खाली आणि पुन्हा असं वरती, असं पूर्ण स्तनाची तपासणी करायची. डावीकडची झाली तर उजवीकडची करायची. वेजेस म्हणजे कसं की एका दिशेने खाली जायचं, पुन्हा वरती पाल्पेट करत यायचं, पुन्हा खाली जायचं, पुन्हा वरती पाल्पेट करत यायचं, पुन्हा सेंटरला, पुन्हा असं. आणि सर्क्युलर मुवमेंटमध्ये कसं, हे काखेतनं तपासणी सुरू करायची, हे असं, आणि पूर्ण असं सर्क्युलर मुवमेंटमध्ये पूर्ण ब्रेस्टची तपासणी करायची. तर असे दोन्ही स्तनाची तपासणी करायची, हे हात मागे घेऊन. ही तपासणी फार महत्त्वाची आहे, हे लक्षात घ्या. ही तपासणी 3 बोटाच्या फ्लॅट सरफेसनी करायची असते, अशी अशी अशी, किंवा मग दुसरी तपासणी अशी थोडी हलगत बोटाने सुद्धा करू शकतो. एकदा उभं राहून झाल्यानंतर झोपून सुद्धा अशाच प्रकारची तपासणी करायची. झोपल्यानंतर डाव्या खांद्याखाली उशी घ्यायची व उजव्या हाताने डाव्या स्तनाचं परीक्षण जसं आपण लाईन्स, वेजेस आणि सर्क्युलर मुवमेंटमध्ये केलेलं आहे तसंच करायचं. दोन्ही स्तनाच्या परीक्षणात, तसेच उजव्या स्तनाचं परीक्षण उजव्या खांद्याखाली उशी घेऊन करायचं. असं परीक्षणामध्ये जर आपल्याला काही गाठ आढळली तर काय? जर गाठ आढळली तर घाबरून जाता कामा नाही. प्रत्येक छोटी गाठ ही कॅन्सरची नसते, साधी गाठसुद्धा असू शकते. त्याला आपण फायब्रोअडेनोमा म्हणतो. ही कॅन्सर नसते. ही जर गाठ वाढत असेल तरी काढायचं काम पडते, आणि जर वाढत असेल तर काढली तर याने काहीसुद्धा प्रॉब्लेम येत नाही. नॉर्मल फंक्शन ब्रेस्टचे चालू असतात. ही फायब्रोअडेनोमाची गाठ पुष्कळ वेळेला लहान मुलींमध्ये पण दिसते, साधारणतः 15 ते 20-22 वयोगटातसुद्धा दिसते. तर ती आपण थोडी मोठी असली तर काढायचा सल्ला देतो, जेणेकरून बाळंतपणानंतर जेव्हा दूध पाजायचं काम पडते तेव्हा त्या गाठीचा त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून. किंवा मग पुष्कळ गाठ वाढली तर नंतर प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी आपण ती गाठ जर दिसली तर काढून घ्यायला पाहिजे, पण ती कॅन्सरची गाठ नसते. त्याला आपण फायब्रोअडेनोमा म्हणतो. मैत्रिणींनो, ब्रेस्ट सेल्फ एक्झाम ही फार जरुरी महत्त्वाची टेस्ट आहे. त्यासाठी माझी अशी इच्छा आहे की तुम्ही व्यवस्थित ही ऐकून घ्या आणि ती अंमलात आणा. मी जसं तुम्हाला डायग्रॅमॅटिक सांगितलं तसंच ब्रेस्ट टिश्यूवर आपण कशी करायची हे तुम्हाला समजून सांगते.
याच्यासाठी ब्रेस्टला वरपासनं खालपर्यंत म्हणजे लायनिंगमध्ये जे आपण तपासतो ते वरपासनं खालपर्यंत असं पाल्पेट करायचं 3 बोटाच्या फ्लॅट सरफेसने. तसंच वेजमध्ये सेंटरमधनं बाहेरून सेंटरपर्यंत जायचं पाल्पेट करत आणि सेंटरमधनं बाहेर जायचं, याला वेज तपासणी म्हणतो. तसंच सर्क्युलर मुवमेंटमध्ये जी करतो ती एका साईडने सुरुवात करून या साधारणतः काखेतनं सुरुवात करून अशा सर्क्युलर मुवमेंटने पाल्पेट करत जायचं आणि पूर्ण निप्पलपर्यंत पाल्पेट करत राहायचं. त्यामुळे आपल्याला छोटीशी जरी गाठ असली तरी ती लक्षात येते आणि प्राथमिक अवस्थेतच तपासणी होऊन आपण पुढच्या तपासण्या करून योग्य ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. सो प्लीज ही तपासणी रेग्युलर करा. गाठ आढळली किंवा काही बदल असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणे. डॉक्टर ब्रेस्ट एक्झामिनेशन करतील त्यालाच आपण क्लिनिकल ब्रेस्ट एक्झामिनेशन असे म्हणतो. नंतर काही तपासण्या आपण करतो. यामध्ये सोनोमॅमोग्राफी, मॅमोग्राफी, निडल बायोप्सी या तपासण्या असतात. मॅमोग्राफी हे सगळ्या ठिकाणी आजकाल उपलब्ध आहे. यामध्ये काही शंका जर वाटली तर आपण मॅमोग्राफी करायला लावतो. तसेच निदान करण्याकरता FNAC म्हणजे फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी म्हणजे जिथे सोनोग्राफीमध्ये गाठ दिसत असेल तिथे निडल टाकून किंवा हाताला गाठ लागत तिथे निडल टाकून तिथला थोडासा सेल काढायचा आणि तो तपासायचा. त्याच्यामध्ये जर आपल्याला काही कॅन्सरचं प्रमाण वाटलं तर मग आपण पुढच्या तपासण्या करतो, जसं MRI, मॅमोग्राफी, MRI, ब्रेस्ट, टोमोसिंथेसिस असे पुष्कळशा तपासण्या असतात आणि ते करून डॉक्टर आपल्याला पुढचं ट्रीटमेंटचं समजावून सांगतो. फाईन निडल ॲस्पिरेशन सायटॉलॉजी ही सोनोग्राफी गायडेडसुद्धा करतात. सोनोग्राफी गायडेड म्हणजे काय की सोनोग्राफीद्वारे पाहणं की गाठ कुठे आहे आणि ती निडल त्याच पर्टिक्युलर जागेवर टाकणं आणि त्याच्यातले सेल्स घेणं. त्यामुळे काय ते अचूक निदान होऊ शकतं. तसेच पुष्कळांचा असा प्रश्न असते की मॅमोग्राम म्हणजे काय. मॅमोग्राम म्हणजे आपल्या स्तनाचा विशिष्ट एक्सरे. स्तन याला आपण मॅमरी ग्लँड्स म्हणतो, म्हणून एक्सरेला आपण मॅमोग्राम असं आपण म्हणतो. यामध्ये मॅमोग्राम करणं खरोखरच जरुरी आहे का. जर स्तनात गाठ नसली तर 40 नंतर तर ही जरुरी तपासणी आहे. याच्यामध्ये आपल्याला छोटीशी गाठ जी हातालासुद्धा लागत नाही तीसुद्धा आपण निदान करू शकतो. त्याच्यामुळे मॅमोग्राम हे खूप आवश्यक आहे. जर हाताला गाठ लागली नाही तरी मॅमोग्राम करणं आवश्यक आहे का. हो, 40 नंतर नक्कीच, कारण हाताला न लागणारी गाठसुद्धा याच्यात आपण पाहू शकतो व प्राथमिक अवस्थेतच योग्य तो आपण इलाज करू शकतो. याला आपण स्क्रीनिंग मॅमोग्राफी असं म्हणतो. सोनोग्राफी व मॅमोग्राफी ह्या एकमेकाला पूरक असतात, तेव्हा डॉक्टरांचा सल्ला घेऊन या तपासण्या करणं आवश्यक असते. समजा मॅमोग्राफमध्ये गाठ आढळली तर मॅमोग्राममध्ये गाठ जर आढळली तर घाबरून जायचं काहीच कारण नाही. पुष्कळ वेळा मॅमोग्राममध्ये ज्या गाठी आढळतात त्या प्रत्येक वेळा कॅन्सरच्याच असतात असं नाही. 70 ते 80 वेळा या बेनाईन ब्रेस्ट डिसीज असतात, म्हणजेच फायब्रोॲडेनोमा किंवा ब्रेस्ट सिस्ट. याला आपण सिस्ट असेल तर साधा छोटीशी सर्जरी लागते आणि आपण काढू शकतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुष्कळांचा प्रश्न असा असतो की मॅमोग्राम करताना त्रास होतो का. नाही, मॅमोग्राम करताना काहीसुद्धा त्रास होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही औषध आपण देत नाही, फक्त एक्सरेसारखा एक्सरे करतो. पण एक्सरे घेताना आपल्या स्तनावर थोडासा दाब द्यावा लागतो. त्यासाठी थोडासा दाब पडल्यामुळे थोडासा त्रास होऊ शकतो, पण मॅमोग्राम करताना काही अतिरिक्त त्रास होत नाही. स्तन कर्करोग व आनुवंशिकता. स्तन कर्करोग हे 5 ते 10% आनुवंशिकतेमुळे होते. याच्यात BRCA1 आणि BRCA2 या जीन्सच्या दोषामुळे हे होते. तर म्हणूनच आपण आईला, आजीला, पणजीला ब्रेस्ट कॅन्सर होता का याची हिस्ट्री घेतो. मावशीला
तसेच वडिलांकडची सुद्धा हिस्ट्री महत्त्वाची आहे, कारण 50% जीन्स हे आईकडनं आणि 50% जीन्स हे वडिलांकडनं येतात. तर वडिलांकडनं जे जीन्स येतात त्यांच्या आईला, त्यांच्या आजीला किंवा त्यांच्या बहिणीला कॅन्सर झाला का, ही हिस्ट्रीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. ही स्तन कर्करोगाची व अनुवंशिकतेची माहिती असणं आपल्याला जरुरी आहे. आणि आजकाल जेनेटिक काउन्सिलिंग होत असते, त्याच्यामध्ये आपण हे जेनेटिक स्टडी करून हे BRCA1 आणि 2चे दोष आहे का हे आपण पाहू शकतो. ही तपासणी कोणी करावी, तर ही तपासणी ज्यांच्यात स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे त्यांनी ही तपासणी करून घ्यायला काही हरकत नाही. तर समजा गाठ निदान झाली व ते कॅन्सरची निघाली, तर पुष्कळशा महिलांना असं भ्रम आहे की गाठ जर निघाली तर पूर्णच ब्रेस्ट काढावी लागते का. आधुनिक तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे की आजकाल पूर्ण ब्रेस्ट काढायची आवश्यकता पडत नाही. पण जर कॅन्सर ॲडव्हान्स असेल तर पूर्ण मॅस्टेक्टॉमी म्हणजे ब्रेस्ट टिश्यू काढावं लागतं. पण प्रत्येक वेळा काढावंच लागतं असं नाही. कधीकधी आजकाल स्किन आणि निप्पल ठेवतात आणि खालचं जे आहे कॅन्सरस टिश्यू ते काढतात आणि तेव्हाच्या तेव्हा दुसऱ्या स्नायूचे तिथे इम्प्लांट करून नॉर्मल ब्रेस्ट टिश्यू तिथे तयार करतात. त्यामुळे घाबरून जाऊ नये आणि काही असं मनात ठेवायचं नाही की बा पूर्ण आपली ब्रेस्ट निघेल तर आपण काय होईल. कारण जरी पूर्ण ब्रेस्ट निघाली तरी आजकाल सिलिकॉन इम्प्लांट किंवा दुसरे असे साध्या स्वस्त असे इम्प्लांट निघालेले आहे, जेणेकरून स्त्री ही आपलं नॉर्मल जीवन व्यतीत करू शकते. तर स्तन कॅन्सरची थोडीसुद्धा शंका वाटली तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टर म्हणतात त्याप्रमाणे सर्जरीला सामोरं जा. सर्जरीची भीती बाळगू नका. तर ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता कशी कमी कराल. योग्य व नियमित व्यायाम, आहारामध्ये भरपूर प्रमाणात फळभाज्या, स्थूलपणा वाढवणारे पदार्थ कमी प्रमाणात, व सर्वात महत्त्वाचे नियमित ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन ही फार महत्त्वाची आहे. म्हणूनच मी सर्व महिलांना विनंती करते की संकोच न करता महिन्यातनं काही वेळ आपल्यासाठी काढून आपल्या स्तनाचं स्वपरीक्षण करणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हाच प्राथमिक अवस्थेत आपण कॅन्सर निदान करू शकू व कॅन्सरमुक्त जीवन जगू शकू व तसेच कॅन्सरमुक्त भारत करू शकू. स्तन कर्करोग जागरूकता मोहीम. लवकर निदान, संपूर्ण आराम. तर मैत्रिणींनो, आपण नक्कीच याची अंमलबजावणी करणार हे गृहीत धरूनच मी माझे जागरूकता मोहीमचे संभाषण संपवते. धन्यवाद. टेक केअर. थँक्यू.